कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसला मिळालेल्या धक्क्यानंतर सतेज पाटलांना अश्रू अनावर. कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघामध्ये दिवसभर घडलेल्या धक्कादायक घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार मधुरिमा राजे छत्रपती यांनी अचानकपणे आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेस आणि आमदार सतेज पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. आज संध्याकाळी अजिंक्य तारा कार्यालयात कार्यकर्त्यांच्या मध्ये सतेज पाटील यांना अश्रू अनावर झाले. या कार्यकर्त्यांसमोर ढसाढसा रडले आणि कार्यकर्त्यांसमोर घडलेली सगळी घटना सांगितली. यावेळी त्यांना काय अडचणी होत्या माहीत नाही, त्यांनी हा निर्णय का घेतला हे माहीत नसल्याचं सतेज पाटील म्हणाले. जे काही घडलं ते तुमच्या सगळ्यांच्या समोर आहे. मी त्याच्यावर काय आज टीका टिप्पणी काही करणार नाही. जे घडलंय त्याला सामोरं जायचं सामर्थ्य तुम्ही मला द्यावं अशी माझी विनंती. कारण की अनेक संकट माझ्या आयुष्यामध्ये आलेले आहेत. अनेक संकटाला मी नेहमी माझ्या भाषणात वाक्य असतं, पद पैसा प्रतिष्ठा याच्यापेक्षा तुमच्यासारखी जीवाभावाची माणसं हीच माझी ताकद आजपर्यंत राहिलेली आहे. आणि आज देखील या प्रसंगाला सामोरं जाताना धाडस होत नाही की काय करावं काय नाही करावं. परंतु मला 2:36 मालोजीराजेंचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की मी माघार घेणार आहे. मी म्हटलं असं निर्णय घेऊ नका, कारण की एक उमेदवारी बदलून आपण दुसरी उमेदवारी फक्त 5 तासात काँग्रेस पक्षानं माझ्यासारख्या नेत्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि तसं काही निर्णय आपण घेऊ नका. काही संकट असू दे, शेवटी ज्यावेळी निवडणूक लागते त्यावेळी मी सगळ्या ताकदीनं निवडणुकीत उतरत असतो. तुम्हाला विश्वास देतो की कसली काळजी करू नका. तुम्हाला काही झालं तर त्याला जबाबदार बंटी पाटील असेल. आणि मग मी गाडीतनं मला फोन बंद केला आणि मी गाडीतनं ताबडतोब कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथनं पुढचं सगळं व्हिडिओ आलेला आहे. ती स्थिती माझ्या हातात काही नव्हती. मलाही अनावर आलं होतं की हे काय घडते हेच मला त्या ठिकाणी कळत नव्हतं. मी काय त्यांचा हात धरून थांबवणं हे मला काय संयुक्तिक वाटत नव्हतं. आणि जे घडलं ते लोकांच्या समोर होतं आणि अजून माझ्या हातून काहीतरी आणि घडू नये किंवा माझ्या हातून एखादं वाक्य आणखीन जाऊ नये म्हणून मला एक दोघांनी सांगितलं गाडीत बसा तुम्ही आणि जावा. कारण की ऑलरेडी ते आत माघारीला गेले होते. तिथं जाऊन आपण काही करणं हे संयुक्तिक नव्हतं आणि म्हणून मी तिथनं आलो आणि परत बुदरगडला गेलो. मला याच्यावर काही बोलायचं नाही. त्यांनी का निर्णय घेतला त्यांचा त्यांना माहित आहे. 2.5 वर्षातील विकास कामांचा हिशोब द्यायला आम्ही तयार आहोत, तुम्ही देणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीला सवाल. महाविकास आघाडी आणि विरोधकांवर मुख्यमंत्री यांनी चांगलीच टोच डागली. कल्याण पश्चिम विधानसभा मतदारसंघातील महायुती उमेदवार आणि आमदार विश्वनाथ भोईर यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन मुख्यमंत्री यांनी केलं. महाविकास आघाडीचं सरकार आलं की ज्या योजना चालू केल्या, लाडकी बहीण योजना, लाडका भाऊ योजना, लाडकी मुलगी योजना, लेक लडके लखपती योजना, शेतकऱ्यांची योजना, ज्येष्ठांची योजना, अशा 11 योजना आपण सुरू केल्या. ते म्हणाले 11 योजनांची इन्क्वायरी लावणार आणि त्यामध्ये जे दोषी अधिकारी आहेत त्यामध्ये ज्यांनी सुरुवात केली म्हणजे आम्ही, त्या सगळ्यांना जेलमध्ये टाकणार. चालेल तुम्हाला? चालेल? या माझ्या लाडक्या बहिणींसाठी हा तुमचा लाडका भाऊ 1 वेळा नाही 10 वेळा जेलमध्ये जायला तयार आहे. पण मला माहित आहे तुम्ही जाऊ देणार नाही. हे लोक कोर्टामध्ये गेले, कोर्टात गेले लाडकी बहीण योजना बंद करायला. कोर्टाने एक दिले थप्पड देण्यात आला. आता दुसऱ्या कोर्टात गेलेत नागपूरमध्ये. महाविकास आघाडीवाले यांना तुम्ही, या लोकांनी खोडा घातलाय त्यांना तुम्ही जोडा दाखवणार ना? ये तुम आपके पास आने के बाद पहले क्या पूछेंगे, हमारे लाडली बहन योजना को विरोध क्यों किया? पूछोगे? विचारना
जबाब विचारणार. ठाकरेंचं शिलेदार पक्षांचं काम थांबवण्याचा निर्णय. रत्नागिरीत मोठी घडामोड. रत्नागिरी येथील उद्धव ठाकरे यांचे निष्ठावंत तसंच जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष उदय बने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. पण त्यानंतर त्यांनी माध्यमांमध्ये बोलताना सांगितलं की 45 वर्ष काम केल्यानंतर आपण आता थांबण्याचा निर्णय घेतलाय. आता मी दमलो आहे. गेली 2.5 वर्ष मी पक्षाची वाट पाहिली. माझ्यावर कोणीही जबाबदारी दिली नाही. आता दिली तरी मी काम करणार नाही, अशी रोखठोक भूमिका त्यांनी मांडली आहे. उद्या समुद्राने 2 उदय एकत्र आले तर चांगलं काम करू, असं म्हटलंय त्यांनी. आता जो कोणी चांगलं काम करेल त्याला आपला पाठिंबा असेल, असंही त्यांनी विधान केलं. कदाचित उदय बनेची दखल घ्यावीशी कोणाला वाटली नसेल. आमच्या कार्यकारिणीतले काही सदस्य विभाग प्रमुख असतील, आमचा शेखर घोसाळे असेल, यांच्या व्यतिरिक्त शिवसेनेचा तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, संपर्क प्रमुख, कुठलाही नेता कुणाचाही दूरध्वनी पण आलेला नाही, भ्रमणध्वनी पण आलेला नाही आणि कुणी माझ्याशी संपर्क पण साधलेला नाही. मी आवर्जून सांगेन, मी एक सैनिक या नात्यानं माझी जबाबदारी पार पाडली. मी उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. नाही, माझ्याने आता नाही होणार. कारण कसं होतं, मी आजारपणातनं बाहेर पडल्यानंतर मी जरा देखील थांबलो नव्हतो. आता मी दमलो आहे आणि आता मी कुठल्या पदावरच नाही आहे ना. मी साधा बूथप्रमुख पण नाही, शाखा प्रमुख सोडा. त्याच्यामुळे माझ्याकडनं आता कामाची कोण कशी अपेक्षा करेल. कारण मी आता जेवढं मला जमेल तेवढं माझ्या घरात बसणार. तर मला शेवटी माझं पण पर्सनल लाईफ आहे. आता ते मला पसंत पडे आणि समाजसेवा करायची आहे. आता जिजाऊसारखी संघटना आहे, माझी मातोश्री स्वयंसेवी संस्था आहे, माझी मातृमंदिर संस्था आहे. या सगळ्याच्या माध्यमातून सेवा जशी करता येईल तशी करण्याचा माझा प्रयत्न राहील. पक्षाचा जर आदेश आला तुम्ही पक्षाला मदत करा तर काय करणार? माझ्याने आता नाही होणार. माझ्याने आता काही नाही होणार. कारण मी दमलो आहे आणि मी कॅपेबल पण नाही आहे. आणि कारण का पक्षाचा आदेश येणारही नाही. त्याचं कारण मी 2.5 वर्ष पक्षाकडे सांगतो आहे की माझा परशुराम कदम माझ्यासाठी थांबला आहे, आपल्या संघटनेसाठी थांबला आहे. त्याला काहीतरी जबाबदारी द्या, मला काहीतरी जबाबदारी द्या. तर गेल्या 2.5 वर्षात जर पक्षाने जबाबदारी दिली नाही तर आता ती कशी जबाबदारी देतील. अपेक्षा करणंच चुकीचं आहे ना. आणि त्याच्यामुळे आपण थांबलेलं बरं. कधी उदय बने आयुष्यात कधीही नाराज कोणावर नव्हता. उदय बनेचा कधी बॉडीगार्ड पण नव्हता. इतरांच्यातनी माझ्यात हाच फरक आहे की उदय बने नाराज असूच शकत नाही. कारण मी इच्छुकच नव्हतो. तो नाराजीचा प्रश्न कुठे येतो. मला तयार केलं गेलं, माझी एकमुखी मागणी केली गेली. कदाचित ह्या इतिहासामध्ये रत्नागिरीमध्ये शिवसेनेमध्ये पहिल्यांदा घडलं असेल की माझी मागणी केलेलं मी उमेदवार. टायगर अभी जिंदा है अशी डरकाळी फोडलेले काँग्रेस नेते दिलीप माने रिंगणातून बाहेर. सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या दक्षिण सोलापूर मतदारसंघात अतिशय नाट्यमय घडामोडी घडतात. दक्षिण सोलापूर मतदारसंघातून उमेदवारी कशी मिळत नाही मी बघतोच. टायगर अभी जिंदा है अशी डरकाळी फोडलेले काँग्रेस नेते दिलीप माने यांनी अखेर उमेदवारी अर्ज मागे घेतलाय. काँग्रेस पक्षाच्या यादीत नाव जाहीर झालं आणि उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म आले नव्हते. शेवटी काँग्रेस नेते दिलीप माने यांना अपक्ष उमेदवारी अर्ज भरायला लागले होते. सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख होती. दिलीप माने, खासदार प्रणिती शिंदे हे सोबत आले आणि अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेऊन माध्यमांना कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता माघारी गेले. मोठ्या जल्लोषात उमेदवारी अर्ज भरणाऱ्या दिलीप मानेंचा काँग्रेसनं गेम केला का किंवा वेड्यात काढला का या प्रश्नाचं उत्तर अद्यापही सोलापूरकर शोधतात. दहशत निर्माण करण्यासाठी दुकानदाराला मारहाण. पिंपरी चिंचवड पोलीस स्टेशन हद्दीत वाकड येथील कसपटे वस्ती येथे दहशत निर्माण करण्यासाठी दुकानदाराला मारहाणीचा प्रकार समोर आला. एकाच्या डोक्यात 12 टाके तर दुसऱ्याच्या नाकाला गंभीर दुखापत तसंच डोळा जाण्याची सुद्धा शक्यता होती. आरोपी यांचा गुन्हेगारी ग्रुप त्या भागातील व्यापारी वर्गाला कायमच त्रास देतो. फुकट खाणे, फुकट वस्तू घेऊन जाणे, दहशत निर्माण करणे अशी परिस्थिती तिथे नेहमीचीच झाली आहे. घटनेनंतर जखमींना रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात आलं. तसंच आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. 2 दिन पहले वाकड़ में जो घटना हुई उसका हम पूरा निषेध व्यक्त करते हैं. हमारे व्यापारियों को दुकान में घुस के जो उनको बाहर खींच के जो मारा है, पटाखे अंदर फोड़े हैं और वो लड़के प्रॉपर गुनहगार हैं जिन्होंने ये दहशत वाकड़ में फैलाई है. और हमेशा लोगों के पास में फुकट ले जाना, फुकट खाना, दादागिरी करनी, ये सब उनका रेगुलर है. तो ये काम
अगर व्यापारी आगे नहीं आ रहे उसका कारण है व्यापारी डर रहे हैं, लेकिन पुलिस का काम है उनको बताना, उनसे पूछताछ करना और किस तरीके से उनके उगलना, क्योंकि पुलिस बोलती है कि हमारे पास कोई प्रूफ नहीं, हमारे पास कंप्लेंट नहीं, हम कंप्लेंट करेंगे तो कैसे? अगर 2 दिन पहले घटना घटी है उसके बाद में वो व्यापारी आता है, वो गुनेगार आता है और बोलता है निवडणूक होने दो, बाद में मैं तुमको देखता हूँ, ये धमकी ओपनली दी जाती है। और इस तरीके से दहशत आज मेरे व्यापारियों के दिमाग में 10-10, 12-12 टाके पड़े। 2 व्यापारी हॉस्पिटल में सीरियस है, कोई हॉस्पिटल वाला लेने के लिए रेडी नहीं था और उसके बाद में उनको एडमिट किया है, 4.5 लाख रुपए खर्चा हुआ है और फिर भी पुलिस वाले पूछते हैं कि वो सामने वाला पार्टी उसको भी लगा है, हम क्रॉस कंप्लेंट लेंगे। ये कहाँ तक सही है? और फिर भी हम भारतीय होने के नाते वोटिंग करें, ये कहाँ का न्याय है? हम भी तो भारतीय हैं, हम भी तो यहाँ पे बिजनेस करते हैं। तो हम कहना चाहते हैं की हमारे व्यापारी को तकलीफ है और इसको हम निषेध व्यक्त करते हैं। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गुन्हेगारी अजिबात चालून देणार नाही, कारण महाराष्ट्र आज सर्वांना सोबत घेऊन जाणार आहे। पिंपरी चिंचवड परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे। जेवण बनवण्याच्या वादातून एका 19 वर्षीय तरुणाची झोपेतच रॉडने वार करून हत्या करण्यात आली। विशेष म्हणजे हे दोघे एकाच ठिकाणी काम करत होते। या घटनेचे सीसीटीव्ही समोर आले असून एकच खबर उडाली आहे। दीपू कुमार असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून मित्र मुकेश हिरा कुशवाहा याला पोलिसांनी अटक केली आहे। ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडली आहे।